वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा मिळालेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी तुरुंगाच्या भिंतीवर साहित्य निर्मिती केली. ते साहित्य पुन्हा पुसले जाणार असल्याने 10,000 ओळी पाठांतर करून पुन्हा लिहून काढल्या. माझी जन्मठेपेसह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेली आरती, हे हिंद नरसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे त्यांच्यावरील लिहिलेले उत्कट काव्य आणि जयस्तुते, हे राष्ट्रप्रेमाने भारावलेले काव्य यांसह इतर निर्मिती केलेले साहित्य, हे मराठी साहित्यास मिळालेली मोठी देणगी असल्याचे प्रतिपादन व्याख्याते व सावरकर अभ्यासक योगेश सोमन यांनी केले. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मासपच्या दक्षिण सोलापूर शाखेच्या वतीने साहित्य हिराचंद नेमचंद वाचनालयातील ॲम्फीथिएटर येथे आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. ढकलून दिलेलं आहे आणि ते स्वतंत्र करणं ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच आपल्या अभिनव भारताचं ध्येय आहे. आणि हे जेव्हा जेव्हा जिथे जिथे ज्या पद्धतीने शक्य असेल त्या पद्धतीने लोकांना ओरडून, म्हणजे त्यांच्याच भाषणामधनं सांगायचं झालं तर फाशीच्या खांबावरून आणि तुरुंगाच्या भिंतीवरून ओरडून हे लोकांना सांगितलं पाहिजे, तरच लोक क्रांतीसाठी उद्युक्त होतील, तयार होतील. आणि म्हणून आपण शिवाजी महाराजांची आरती म्हटली पाहिजे. ते म्हणजे मग कुठे कुठे तोपर्यंत शिवाजी महाराजांची आरती कोणीही केलेली नव्हती. ते म्हणजे मी करतो. आणि इतके उत्स्फूर्त कवी होते की एक दिवसामध्ये सावरकरांनी एक दिवसामध्ये आज अजरामर असलेली जी शिवरायांची आरती आहे ही एका दिवसात दिली. म्हणजे जर समजा गुरुवारी ती आरती म्हणायची असं ठरलेलं असेल तर बुधवारी दुपारी हॉस्टेलमध्ये बसले. हॉस्टेलची खोली जी आजही आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये, मी स्वतः एक्स फर्ग्युसनियन आहे, फर्ग्युसनचा माजी विद्यार्थी असल्यामुळे खूप वेगळा अभिमान मला आहे. आम्ही आजही ती हॉस्टेलमधली खोली 28 मे आणि 26 फेब्रुवारीला सर्वांसाठी उघडी असते. पण आपण पुन्हा मध्ये कधीतरी आलो आणि प्रवासी असतो आणि आपण जर ऑफिसमध्ये चौकशी केली तर आपल्याला आज जाऊन त्यांच्या काही वस्तूंचं, त्या सगळ्या गोष्टींचं आणि त्या खोलीचं, ती वास्तू आपल्याला काहीतरी देते. म्हणजे या व्याख्यानामधलं काही बाकी काही नाही. तर आत्ताचा हा जो माझा छोटा पॅरेग्राफ आहे तो ऐकून तुम्ही, जे काही मी बोलतो आहे तो ऐकून तुम्ही गेलात तर तुम्हाला जाणवेल की अरे खरंच तात्या इथे कुठेतरी बसला असणार आहे. पॅडवरती इकडे कुठेतरी एका पुस्तका बसलेलं आणि पेन्सिलनी हे लिहिलेलं असणार आहे, जयदेव जयदेव जय जय शिवराया, या या अनन्य शरण्या आर्या ताराया, जयदेव जयदेव जय शिवराय. अशा पद्धतीचं काव्य इतक्या उत्स्फूर्तपणे, काव्य कुठलं हे होतं की जे नंतर लोकांच्या मुखामध्ये पिढ्यानपिढ्या, कारण जोपर्यंत शिवराय आपल्याला प्रेरणा देत राहणार आहेत तोपर्यंत ही आरती कधीही संपणार नाही. ही आरती त्यांच्या बरोबरीने, जसे शिवाजी महाराज आपल्या मनामध्ये अजरामर झालेले आहेत तसंच सावरकरांनी रचलेलं शिवरायांची स्तुती करणारं हे आरती रूप काव्य हे तितकंच अजरामर झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की मराठी काव्यामध्ये, मराठी काव्याच्या सारस्वतामध्ये ही फार मोठी मोलाची देणगी दिलेली आहे की आपल्या शिवाजी महाराजांची इतकी सुंदर आणि अर्थपूर्ण आरती की ज्या आरतीच्या प्रत्येक कडव्यामध्ये शिवाजी महाराजांचं कार्य, शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, शिवाजी महाराजांचे विचार आणि शिवाजी महाराजांनी रचलेल्या इतिहासाची साक्ष आपल्याला त्यातल्या शब्दांमधून मिळत राहते. म्हणून ते काव्य ग्रेट आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी शिवाजी